हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सौभाग्य रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट आणि सोपी ग्रेव्ही चिकन रेसिपी, जी भातासोबत किंवा भाकरीसोबत एकदम चवदार लागते। आत्ताच भाकरी बनवून झालेल्या आहेत आणि आता या तव्यावरती मी ग्रेव्हीसाठी जो मसाला लागणार आहे तो भाजून घेत आहे। तर त्यासाठी आधी 8-10 हिरव्या मिरच्या भाजून घेऊ। मिरच्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत। आता भाजूयात खोबरं। थोडंसं तेल टाकायचं। आता त्यावरती टाकूयात तेजपत्ता, थोडेसे धने आणि तीळ सुद्धा भाजून घेऊ। थोडंसं डाळ आणि 2 विलायच्या त्यात भाजून घेऊ। अशा प्रकारे हा खमंग मसाला आपण भाजून घेतला आहे। आता लागूयात पुढच्या तयारीला। 4 कांदे, 1 टोमॅटो मी कापून घेतला आणि सुहाना चिकन मसाला वापरणार आहे। तर आता गॅसवरती पातेलं गरम होते, त्यामध्ये टाकूयात तेल। तेल चांगल्या प्रकारे कडक झालं की त्यात टाकायचा कांदा। कांदा मस्त गोल्डन फ्राय झाला की त्यात टाकूया धुतलेलं स्वच्छ फ्रेश चिकन। आता त्यावरती टाकूयात हळद, कापलेलं टोमॅटो आणि मीठ 2 चमचे। हे चांगले एकजीव करायचं। आता हे ठेवूयात झाकून थोड्या वेळासाठी। तोपर्यंत आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेऊयात। चिकनला पाणी सुटल्यानंतर त्यात ही पेस्ट टाकायची आणि मिक्स करायची। हे झाकून ठेवून बाजूला गरम पाणी व्हायला ठेवायचं आणि तोपर्यंत हा भाजलेला मसाला वाटून घेऊ। मस्त वाटण तयार झाले। आता या उकडलेल्या चिकन मध्ये टाकूयात लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि खडा मसाला। आता हे छान एकजीव करून झाकून ठेवायचं। उघडल्यानंतर फायनली त्यामध्ये सुहाना चिकन मसाला आणि आपलं बारीक केलेलं वाटण टाकून मिक्स करायचं। आणि बाजूला गरम केलेलं पाणी आता ग्रेव्ही मध्ये टाकून देऊ।
सगळं छान असं एकजीव झालेलं आहे. तरी येईपर्यंत यावरती झाकून ठेवू. उघडून बघूयात. मस्त तरी आली आहे. आता त्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरूया. आणि बघा, झटपट आणि स्वादिष्ट ग्रेव्ही चिकन तयार आहे. चला तर मग लगेच सर्व करूयात. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.